कंपाऊंडेबल ऑफेन्स आणि नॉन कंपाऊंडेबल ऑफेन्स. कंपाऊंडेबल म्हणजे काय, तर लेस सिरियस ऑफेन्स की ज्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइज करता येतं की दोन पार्टी ज्या आहेत त्या गुन्ह्यामधल्या, त्यात दोन्ही पार्टी एकत्र येऊन त्याच्यात कॉम्प्रोमाइज करू शकतात किंवा सेटल करू शकतात ते मॅटर. तर अशा गुन्ह्याला कंपाऊंडेबल ऑफेन्स म्हणतात. आणि नॉन कंपाऊंडेबल ऑफेन्समध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्यामुळं कोर्ट याला कंपाऊंड करायला म्हणजेच कॉम्प्रोमाइज करायला परवानगी देत नाही. म्हणजे तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्यामुळं त्याचा सोसायटीवर परिणाम होतो. की उदाहरणार्थ समजा रेप आहे, मर्डर, डॅकॉइटी अशा जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्यामुळं अशा ह्याच्यात जर कॉम्प्रोमाइज करून जर आरोपी सुटायला लागले तर त्याची दहशतच बसणार नाही, म्हणून कोर्टच ते मॅटर चालवतात आणि त्याच्यात शिक्षा लावतात. म्हणून नॉन कंपाऊंडेबल जे ऑफेन्स असतात ते गंभीर स्वरूपाचे असतात, त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होत नाही आणि कोर्ट याला सेटलमेंट करायला परवानगी देत नाही. परंतु कंपाऊंडेबल ऑफेन्समध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइज करता येतं. दोन्ही पार्टी एकत्र येऊन कोर्टच्या परमिशनने किंवा त्याचे परमिशनने ते कॉम्प्रोमाइज करू शकतात आणि सेटलमेंट करू शकतात. तर कंपाऊंडेबल ऑफेन्समध्ये कोणते येतात, तर थेफ्ट, डिफॉमेशन आणि ट्रेसपास अशासारखे लेस सिरियस ऑफेन्स येतात. आणि नॉन कंपाऊंडेबलमध्ये मर्डर, रेप आणि डॅकॉइटी अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे